जाधव राईट आर्म ओव्हर द विकेट. ऑफ साईडच्या दिशेने चेंडूला खेळून काढण्याचा प्रयत्न. पहिलाच चेंडू ऑफ साईडच्या दिशेने ग्लान्स केला जातो. एक ही धाव घेण्यात शिरवली संघाकडून. पुढचा चेंडू चेंडूला ऑफ साईडच्या दिशेने खेळून काढलं. कव्हरच्या डोक्याच्या वरून 1 बाउन्स 2 बाउन्स आणि हा चौकार. पहिला चौकार आणि खातं उकळलं जाते शिरोली संघाचा. आजच्या दिवसातील पहिला चौकार असेल. आणि आपण अंपायरच्या रूपामध्ये पाहू शकता आपले अनुभवी अंपायर ज्याने आपल्याला गेले कित्येक वर्ष सहकार्य केले असे आपले दोन्ही सुरत स्थित असणारे हे आयकॉन खेळाडू. पाहूया आयकॉन खेळाडू कशा प्रकारे खेळतो. आणि अलेक्साच्या दिशेने चेंडूला ग्लान्स केला जातो. चेंडू जातोय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. हा एक येतोय खणखणीत चौकार. 4 धावा शुभम जाधवच्या बॅटमध्ये. मोरे चेंडू कशा प्रकारे हातवलतोय. पुढचा चेंडू आता मात्र पुन्हा एकदा चेंडूला स्क्वेअर लेग त्याच्यामध्ये खेळून काढतो. चेंडू जातोय खणखणीत चौकार. सामना आपल्याला पाहायला मिळतोय. लेगच्या दिशेला चेंडूला ग्लान्स केला जातोय. फाईन लेग रिजन मध्ये चेंडू जातोय. चेंडू आणि हा 4 धावा आपल्याला पाहायला मिळतात फाईन लेग रिजन मध्ये. पाहूया निखिलचा पुढचा चेंडू. आता मात्र ऑफ साईडच्या दिशेने पटकवण्याचा प्रयत्न होतोय. मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे प्रतीक. बाबू क्षेत्ररक्षक होऊ शकतं का, परंतु गच्चावर क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतंय. ते प्रतीक याच्या माध्यमातून एक सोपा चौकार दिला जातो. पाहूया पुढचा चेंडू. आता मात्र ऑफ साईडच्या दिशेने चेंडू खेळून काढला. पुन्हा एकदा प्रतीक जाधव आणि डोक्याच्या वरून हा येतो खणखणीत चौकार. 4 धावा. पुढचा शुभम जाधवांना. आणि हा पुन्हा एकदा ऑफ साईडच्या दिशेला कव्हर रिजनच्या डोक्याच्या वरून हा येतोय पुन्हा एक खणखणीत चौकार. दुसरं हाफ सेंचुरी होऊ शकते का या स्पर्धेतील. आता मात्र ऑफ एसटी उजव्या एसटीच्या